सीतेचा वौसा जन्मोजन्मी वौसा, सीतेचा वौसा आला नगरात घ्या पदरात असं म्हणत प्रत्येक महिला संक्रांतीच्या दिवशी एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि ओवाळतात. आणि आपल्याकडील जी संक्रांत असते म्हणजेच आपल्याकडे जी सुगड असते तर ती एकमेकींना देतात वाण म्हणून. आणि नंतर त्या आपल्याला तिळगुळ देतात आणि तिळगुळ देताना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतात. विवाहित महिला आणि नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी मकर राशीत सूर्य प्रवेश करतो आणि उत्तरायणाला प्रारंभ होतो. हा सण महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह, आनंद आणि एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचं आपण पाहतो. या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते. गुढीपाडवा, दीपावली, दसरा, गणेशोत्सव, नवरात्र यासारख्याच आणखीन एक महत्त्वाचा सण आपण साजरा करतो आणि तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते. आणि हा सूर्यदेव तापायला तयार नसतो, तो तयार होतो तो या मकर संक्रांतीपासून. नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसं करायचं हे पाहिलं होतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण विडे कसे घ्यायचे, ते कसे मांडायचे, विडा कितीचा घ्यायचा, विडे घेताना काय म्हणायचं, विडे ओट्यात घ्यायचे की पदरामध्ये घ्यायचे हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपल्याला विडे कसे मांडायचे तर ते बघूया. तर विडे मांडण्यासाठी मी ही विड्याची पाने घेतलेली आहेत, ही खारका घेतलेल्या आहेत, हळकुंड, बदाम, सुपारी, खोबरं, वेलदोडे आणि ह्या लवंगा घेतलेल्या आहेत आणि हे हळदी कुंकू घेतलेले. तर हे एवढं साहित्य आपल्याला विडे मांडण्यासाठी लागणार आहे. तर आता आपण विडे कसे मांडायचे तर ते बघूया. तर सगळ्यात आधी आपल्याला गणपतीचा विडा मांडायचा आहे म्हणजे देवाचा. तर यावरती आता आपल्याला एक एक ठेवायचे. हळकुंड, सुपारी, खारी, खोबरं हे सगळं एक एक मांडून घ्यायचंय. आणि हा देवाचा विडा आहे तर हा देवाचा विडा देवासमोरच मांडायचा. मी या गणपती समोर मांडते. तर हा देवाचा विडा मी मांडून घेतलेला तर त्यावरती मी खोबरं घेतलेलं आहे. खारी, खोबरं, सुपारी, हळकुंड, वेलची, लवंग आणि हे सगळं एक एक घेतलेले. आणि हा देवाचा विडा मांडून झाला. आता आपण आपले विडे मांडायचे. तर विडे मांडताना विडे हे कोणाचे 5चा विडा असतो तर कोणाचा 25चा असतो. तर 5चा विडा म्हणजे काय तर 2 विड्याची पानं घ्यायची आणि यावरती सगळं आता आपण जसं ह्या देवाचा विडा मांडला ते एक 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 तसं यावरती एक 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 मांडायचं म्हणजे हा होतो 5चा विडा. विडे हे प्रत्येकाच्या रीतीनुसार घेतले जातात. विडे घेण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने विडे घेतले जातात त्यानुसार विडे घ्यायचे. आत्ता हा एक जसा विडा मांडलाय तर असेच अजून 4 विडे मांडायचे म्हणजे एकूण 5 विडे मांडायचे म्हणजे मग हा 5चा विडा होतो. कोणाचा 25चा असतो तर कोणाचा 5चा असतो. तर ज्यांचा 5चा विडा आहे तर त्यांनी हे सगळं एक एक मांडायचं. खाऊची पानं 2 घ्यायची आणि त्याच्यावरती हे सगळं एक 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 मांडायचं. आणि 25चा विडा म्हणलं की मग 5 पानं घ्यायची आणि त्याच्यावरती हे सगळं 5-5 मांडायचं. तर ते कसं मांडायचं ते दाखवते तुम्हाला. तर ही 5 पानं घेतलेली आहेत आणि आता ह्या 5 पानावरती आपण ह्या 5 सुपाऱ्या ठेवायच्या. ही 5 खारका घेतलेल्या आहेत, ह्या 5 खारका ठेवायच्या. हे 5 हळकुंड घेतलेली आहेत तर ती पण याच्यावरती ठेवायची. हे 5 बदाम आहेत, हे 5 बदाम ठेवायचे. हे 5 वेलदोडे घेतलेले आहेत तर हे वेलदोडे सुद्धा आपण आता यावरती ठेवूयात. ह्या 5 लवंगा घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपण यावरती ठेवायच्यात. आणि ही खोबऱ्याची वाटी. तर हे सगळं मी 5-5 घेतलेले. 25चा विडा आहे म्हणून मी हे सगळं 5-5 साहित्य घेतलेले. जर का तुम्हाला अशी खोबऱ्याची वाटी नसेल घ्यायची तर तुम्ही याचे 5 तुकडे करायचे आणि ते याच्यावरती ठेवायचे. पण मी ही अशीच खोबऱ्याची वाटी ठेवलेली. तर हा असा 25चा विडा झालेला आहे. तर आपण आता असे हे एक विडा झालाय तर असेच आता आपण इकडे 4 विडे मांडून घेऊया म्हणजे मग तो 25चा विडा होईल. तर हे मी असे 5-5 पानं मांडून घेतलेली आहेत विड्याची.
ही 5 आहेत, 5 5 5 अशी ही 25 पानं मांडलेली आहेत. आता हा आपण जसा विडा इथं मांडून घेतलेला त्यावरती आपण हळकुंड, सुपारी, खारी खोबरे जसं 5 5 घेतलं तसंच आता आपण यावरती सुद्धा सगळं मांडून घ्यायचंय. 5 सुपाऱ्या, लवंगा 5 आणि वेलची 5 घेतली. आपण हे असे सगळे विडे मांडून झालेले आहेत. आता यावरती आपलं हे हळद कुंकू आहे. आता हे हळद कुंकू सुद्धा इथं ठेवायचंय. आपला हळद कुंकू मांडलेले, तर हे अशा आपले विडे मांडून झालेले आहेत. आता आपण ह्या विड्यांची सुद्धा पूजा करायची. तर ह्या विड्यांवरती आपण हळद कुंकू व्हायचे, तीळ तांदूळ व्हायचेत, फुलं व्हायचेत आणि या दिवशी पांढरे तीळ किंवा काळे तीळ आणि गुळ याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे गुळाचा खडा सुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि नंतर आपण या सगळ्याची आरती करायची. आणि या दिवशी आपल्याकडे जे काही गोडाधोडाचं केलं जातं तर त्याचा नैवेद्य दाखवला जातो. आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर असे हे आपले विडे मांडून झालेले आहेत. आणि आता आपण देवांना या सुगडणी कसं ववसायचं आणि विडे कसे घ्यायचे तर ते बघूया. तर सगळ्यात आधी आपण देवांना ववसायचे आणि त्यासाठी ही जी आपली सुगड आहे ज्यामध्ये आपण ही छोटी गुंडगी ठेवलेली तर ती घ्यायची. आणि ती गुंडगी ठेवलेली जी सुगड आहे ती कोणाला द्यायची नाही, ती आपल्या जवळ ठेवायची. आणि ह्या ज्या 4 सुगड आहेत तर त्यापैकी ही एक सुगड घ्यायची आणि ती ह्या आपल्या सुगडीवरती ठेवायची. जी आपण गुंडगी ठेवलेली सुगड आहे तर त्याच्यावरती ही सुगड ठेवायची अशी आणि त्याच्यावरती छोटी पंती ठेवायची. आणि आता याने आपण देवांना ववसायचं. असं 3 वेळा करायचं. देवांच्या डोक्याला असे वरची सुगड लावायची आणि असं 3 वेळा ववसायचं. आणि ओवसताना काय म्हणायचं तर सीतेचा ववसा, रामाचा ववसा, जन्मोजन्मी ववसा असं म्हणायचं. यातील एक सुगड आपल्या देवाजवळ ठेवायची, एक सुगड आहे तर ती तुळशी समोर ठेवायची. आणि आपण बाहेर जेव्हा विठ्ठलाच्या किंवा रामाच्या मंदिरामध्ये ओवसण्यासाठी जातो तर तेव्हा तिथे बायकांच्या बरोबर ओवसताना त्यांना एक सुगड द्यायची. आता मी जसं सांगितलं ते आपण संक्रांती दिवशी करायचं. आणि संक्रांती दिवशी विडे घेताना आपण 5 बायका बोलवायच्या आणि नंतर हे आपण विडे आपल्या पदरामध्ये घ्यायचे. तर ते पदरामध्ये कसे घ्यायचे तर आधी हा एक विडा घ्यायचा आणि त्याच्यावरती हे हळद आणि कुंकू ठेवायचा आणि तो विडा 5 बायकांनी आपल्या ओट्यामध्ये घ्यायचा 5 बायकांकडून. आणि नंतर हे राहिलेले 4 विडे हे 4 बायकांकडून आपल्या पदरामध्ये घ्यायचे. तर मी तुम्हाला दाखवते पहिला विडा कसा घ्यायचा तो. तर हा विडा पहिला घ्यायचा आणि त्याच्यावरती हळद कुंकू घ्यायचं. तर असा हा पहिला विडा घ्यायचा, हळद कुंकू आणि हे पहिला विडा आहे आपला 5 पानं आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या वस्तू 5 5. हा पहिला विडा असा आपल्या पदरामध्ये घ्यायचा. आणि नंतर मग हे जे राहिलेले विडे हे सुद्धा आपल्याला सवाष्ण्या बायकांकडून हे 4 विडे आपल्या पदरामध्ये घ्यायचे. आणि हे जे विडे तर ते आपण आपल्या पदरामध्ये घेत असताना समोरील बायका आपल्याला असं म्हणतात की सीतेचा वसा आला नगरात घ्या पदरात, असं म्हणून ते आपल्या पदरामध्ये हे 5 विडे विनोद शेटजींची देतीनार कोणाची रामचंद्ररावांची. तर अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी विडे कसे मांडायचे, ते कसे घ्यायचे आणि विडे घेत असताना काय म्हणायचं हा व्हिडिओ झालेला आहे. आणि या व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसं करायचं हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.